नमस्कार, मी पायल रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे चिली पनीर। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। अशाच नवीन रेसिपीसाठी सबस्क्राइब करा। चला रेसिपीकडे वळूया। 300 ग्रॅम मी पनीर घेतलेलं आहे, ते स्क्वेअर मध्ये कापून घेतलेलं आहे। आता आपण कोटिंग बनवून घेऊ। त्यासाठी 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर आणि 1 स्पून मैदा, पनीर टाकून घेते। दोन चम्मच तिखट, चवीनुसार मीठ, ब्लॅक पेपर, अदरक लसूण पेस्ट। त्याला छान मिक्स करून घेऊ। आता आपलं मिक्स झालेलं आहे पनीर। आता आपण शॅलो फ्राय करून घेऊ। तेल तापलेलं आहे, आता आपण शॅलो फ्राय करायला टाकून घेऊ। वेगवेगळे टाकू म्हणजे ते चिपकणार नाही। छान गोल्डन होतपर्यंत शॅलो फ्राय करू। शॅलो फ्राय झालेले आहे, आता आपण काढून घेते। चिली पनीरसाठी ग्रेव्ही बनवण्यासाठी मी लाल शिमला मिर्च, कांदा कापलेला, हिरवी शिमला मिर्च, मिरची फ्राय केलेलं, मी तेल आहे फ्राय केलेलं, अद्रक, लसूण, मीठ, टोमॅटो सॉस, तिखट, ब्लॅक पेपर आणि सोया सॉस। तर आता रेसिपीसाठी मी तेल गरम करायला ठेवते। आता मी लसूण टाकून घेते। गोल्डन झालेला आहे, आता आपण हिरवी मिरची टाकून घेऊ, कापलेला कांदा, हिरवी शिमला मिर्च, लाल शिमला मिर्च, अद्रक, इथे आपलं शिमला मिर्च, कांदा वगैरे क्रंची झालेला आहे। आता आपण ब्लॅक पेपर, 1 टीस्पून ब्लॅक पेपर, सॉल्ट, सोया सॉस, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस टाकून घेऊ। त्याला मिक्स करून टोमॅटो सॉस टाकून घेऊ। आपल्याकडे रेड चिली सॉस नसेल तर आपण ह्याच्यात आणखी लाल मिर्च टाकून ऍड करून घेऊ शकतो। आता आपण ऍड करून घेऊ। इथे मी कॉर्नफ्लोअर घेतले होते,
त्यामध्ये पाणी टाकून घेतले, मिक्स करून घेतले. आता कॉर्नफ्लोअर सोडून घेते. थिकनेस यासाठी कॉर्नफ्लोअर हवंच. छान मिक्स करून घेऊया. इथे मी फ्राईड केलेले पनीर यामध्ये ग्रेव्हीमध्ये टाकून घेऊ आणि मिक्स करून आपलं पनीर ग्रेव्ही इथे मी मिक्स करून घेतलेले आहे. आता आपलं चिली पनीर तयार झालेलं आहे. आता गॅस बंद करून घेते. इथे आपलं चिली पनीर तयार झालेलं आहे. छान क्रिस्पी आणि छान स्पायसी झालेलं आहे. तुम्ही पण ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की कसा वाटला तर, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.